नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा या मागणीसाठी आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून उत्तर पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमध्ये तळेगाव चौकात खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली। पोलिसांनी आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी बळाचा वापर करत महामार्गावर जाणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची उचलबांगडी करत त्यांना ताब्यात घेतले। यानंतर आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। चाकणमध्ये पोलिसांनी अक्षरशः पोलीस बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना महामार्गावरून ढकलून बाजूला करण्याचा प्रयत्न केला। सुमारे 15 मिनिटं ही झटापट सुरू होते। चाकणमधील आंदोलनाचा पूर्व इतिहास पाहता पोलिसांनी कुठल्याही स्थितीत महामार्ग रोखला जाऊ नये याची कसोशीने खबरदारी घेतली। सुरुवातीला माणिक चौक चाकण येथे जमलेले आंदोलक पुणे नाशिक महामार्गावर येण्यास निघाल्यानंतर पोलिसांनी तळेगाव चौकात एका बाजूला सर्वांना आणण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना कडे घातले। आंदोलक रस्त्यावर जाऊ शकणार नाहीत याची खबरदारी घेतली। यावेळी जोरदार झटापट झाली। अखेरीस महामार्गावर आलेल्या आंदोलकांना आमदार बाबाजी काळे यांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर पोलिसांनी आमदार बाबाजी काळे यांना आंदोलन स्थळावरून बाजूला केले। त्यानंतर आंदोलकांना महामार्गावरून बाजूला करत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली। संपूर्ण जिल्ह्यातून विविध माध्यमांचे प्रतिनिधी आंदोलन स्थळी जमले होते।